finding a life partner. तर जीवन साथीदार शोधणे. A married man is obviously much better than somebody who is single. एखादा लग्न झालेला पुरुष नेहमीच चांगला. जो एकटा आहे त्यापेक्षा नेहमी एखाद्याचं लग्न झालेलं जर आहे तर तो चांगला. Because he has a strong support. कारण त्याला एक पाठिंबा असतो, त्याला एक स्ट्रॉंग आधार असतो. And since you are all very young, आणि तुम्ही सगळेजण खूप तरुण असल्यामुळे if you make preparations ahead, तुम्ही अगोदर पासून जर पूर्वतयारी केली then there is less chance of making mistakes. तर मग चुका व्हायची संधी कमी असते ना. जर पूर्वतयारी आपली चांगली असेल तर चुका कमी होतात. There is nothing wrong to speak in this area when you are 20 and above. आणि 20च्या वर आपलं वय गेल्यानंतर लग्न वगैरे या विषयांवरती बोलणं काही चुकीचं नाहीये. कारण ते वयच तसं आहे, त्या वयात ते बोललं गेलंच पाहिजे. Load of studies अभ्यासाचा जो भार आहे, and education शिक्षणाचा जो भार आहे and establishing your life. आणि जीवन स्थिर स्थावर करायचा एक भार असतो. And once you do that, आणि एकदा तुम्ही ते केलं then you can think about a life partner. मग तुम्ही जीवन साथीदाराचा विचार करू शकता. Each stage has its time. प्रत्येक टप्प्यासाठी एक वेळ असते बेटा. लग्नाची एक वेळ आहे, अभ्यास कुठे थांबला पाहिजे त्याची एक वेळ आहे. Sometimes people go very late in marriage. कधी कधी लग्नाला पण लोक फार उशीर करतात. The higher your age increases, आणि जेवढं तुमचं वय वाढतं the lesser the proposals come. तेवढं मग मागण्या कमी येणार आहेत ना. You have heard the saying, marriages are made in heaven, तुम्ही म्हण ऐकली असेल की विवाह स्वर्गात बनतात, isn't it? जोड्या स्वर्गात बनतात असं बोली भाषेत म्हणतात ना. What does it mean, marriages are made in heaven? जोड्या स्वर्गात बनतात याचा अर्थ काय? It just means याचा अर्थ असा, good marriages have a divine element in it. चांगल्या विवाहांच्या मागे, चांगल्या जोड्यांमागे एक दैवी घटक असतो राजा. Yes. Some people don't respect marriage because they don't know from where this marriage has been ordained. काही लोक विवाहाला आदर देत नाहीत कारण त्यांना माहितीच नाहीये या विवाहाची प्रस्थापना कुठून आणि कोणाकडून झालीये, म्हणून ते विवाहाला आदर देत नाहीत. That's why I always suggest that if you want to get married, first thing is the other person should know God. आणि म्हणून मी नेहमी हा सल्ला देतो की तुम्ही बिलीवर आहात, तुम्हाला लग्न करायचं आहे, तर जो कोणी साथीदार तुम्ही शोधताय तो सुद्धा बिलीवर पाहिजे, त्याला जिवंत देव माहित असला पाहिजे. Don't even think of giving your heart to someone who is not a believer. आणि जे बिलीवर नाहीये त्यांना आपली हृदय द्यायचा विचार सुद्धा करू नका. Don't even go that way. त्या मार्गाने जायचंच नाही. You cannot just say I love you and that is enough. तुम्ही फक्त एकमेकांना आय लव्ह यू म्हणालात आणि झालं असं नाहीये. When you don't know the ABCs of agape love, you cannot talk love. तुम्हाला अगापे प्रेमाची एबीसीडी माहिती नाही तोपर्यंत तुम्ही प्रेमाविषयी बोलू शकत नाही. We cannot. नाही बोलू शकत नाही. अगापे प्रेमाची एबीसीडी माहिती आहे? अगापे प्रेम काय Agape आहे? love is sacrifice. अगापे प्रेम म्हणजे त्याग आहे, Living for the other. दुसऱ्यासाठी जगणं आहे, Standing for the other. दुसऱ्यासाठी उभं राहणं आहे, Sing for the interest of the other. दुसऱ्याचा काय रस आहे ते बघणं. अगापे प्रेम आणि लग्नात ते गरजेचं राहतं. That's why you have to marry to someone who submits to God. म्हणून देवाच्या अधीन असलेल्या माणसांशीच लग्न करा. Because he will treat you properly. कारण की मग देवाच्या अधीन असलेली जी कोणी मुलं मुली आहेत ना ती तुम्हाला नीट वागवतील. Because he will treat you according to the Bible. मग तो मुलगा सुद्धा तुला बायबल नुरूप वागवेल. Yes. कारण त्याला बायबल माहितीये. Because he has the fear of God in him. कारण देवाचं भय त्याच्यात असेल, तो पायपुष्णीसारखं तुला वागवणार नाही. So the marriage of a believer is so beautiful. तर बिलीवर मुला मुलींचं लग्न फार छान आहे बेटा. Because the love of God has been poured in his heart, he will love you कारण also. देवाचं प्रेम त्याच्या हृदयात ओतलेलं आहे, तर तो तुझ्यावर प्रेम करणारच. He won't like to hurt you for anything. आणि त्याला तुला दुखापत करायची इच्छा होणारच नाही, तो तुझ्या हृदयाला दुखापत होईल असं वागणारच नाही. I'm not saying when you are a believer there won't be a fight at home. मी असं नाही म्हणत तुम्ही बिलीवर झाल्यावर घरात भांडणं होणारच नाहीत असं मी म्हणत नाही. In every marriage there are ups and downs. प्रत्येक लग्नामध्ये चढ उतार असतात, But God's grace is mightily working in पण that. देवाची कृपा तिथे महान रीतीनं काम करते ना, ते पाहिजे ना, महत्वाचं ते आहे ना बेटा. Watch out for reckless youths of this generation. या पिढीतला जो तरुण वर्ग आहे कसाही वागणारा, त्यांच्यापासूनही जपून राहा. If you find some boys living recklessly, don't befriend them. तुम्हाला जर अशी काही मुलं सापडली की जी कशी वागतायत,
त्यांच्याशी मैत्री करू नका, गरज नाहीये. कशी वागतात, कशाला मैत्री पाहिजे? living recklessly. जीवन त्यांचं कसंही आहे, Don't befriend them त्यांच्याशी मैत्री नको. because your life will become messy very soon. कारण मग तुझंही जीवन बर्बाद होईल फार लवकर. God has raised many youths देवाने अनेक तरुणांना उभं केलंय, and established their lives. त्यांचं जीवन स्थिरस्थावर केलंय. In the establishment of your life, one part of is marriage. तुझ्या जीवनाच्या स्थिरस्थावर होण्याच्या प्रक्रियेत एक भाग आहे तुझं लग्न. I always pray मी नेहमी प्रार्थना करतो for the youths of this generation. या पिढीतले जी तरुण मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी. You need to respect your parents. तुम्ही तुमच्या आई वडिलांना आदर द्यायला शिका बाबा. You have to have a longing to live right. आणि योग्य जीवन जगायची इच्छा पाहिजे तुझी तुला, की नाही मला काही चुकीचं करायचं नाही, योग्य तेच To करायचं. have a desire to live clean, to live pure. एक स्वच्छ जीवन, एक शुद्ध जीवन मला जगायचं अशी इच्छा पाहिजे.